भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत आज बंदची हाक देण्यात आली होती. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं. मात्र आता दुपारच्या सुमारास आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. परभणी शहरात ठिकठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्यात. दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. आंदोलनादरम्यान स्टेशन रोड परिसरात आंदोलनकर्ते आणि पोलीस आमने सामने आले. अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दुपारी परभणी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. आंदोलनकर्त्यांनी औषधाची दुकाने, इतर दुकानांच्या काचा फोडल्यात. स्टेशन रोड, RR टॉवर, छत्रपती शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार या ठिकाणी वाहने फोडण्यात आली. काही वाहने जाळण्यात आली. स्टेशन रोड भागात आंदोलनकर्ते पोलीस आमने सामने आले. यावेळी दगडफेक झाली. आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. प्रशासन लोकप्रतिनिधींकडून शांतता राखण्याचं आवाहन आंदोलनकर्त्यांना करण्यात आलेलं आहे. सगळी परिस्थिती पाहता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढलेत. शहर आणि जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी 5 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास प्रतिबंध करण्यात आलाय. टेलिफोन, STD, भ्रमणध्वनी, ISD, फॅक्स, झेरॉक्स, ध्वनिक्षेपक, इंटरनेट सेवा बंद ठेवण्याबाबत आदेश देण्यात आलेत. बुधवारी 11 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत जमावबंदीचे आदेश परभणीत आता लागू राहणार आहेत.